नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. साधारण आयुष्य जगणं तुम्हाला खरंच मान्य आहे का? हा प्रश्न ना म्हणजे ऐकायला जितका साधा वाटतो तितकाच तो आतून खूप अस्वस्थ करणारा आहे. कारण कारण आपण सगळेच कुठेतरी या साधारण राहण्याच्या शर्यतीत नकळतपणे अडकलो आहोत. अगदी. म्हणजे आपण आजकाल आपल्याच दैनंदिन आयुष्यात जर डोकावून पाहिलं तर नक्की काय दिसतं आपल्याला? एखादं अतिशय महत्वाचं काम करायचं असतं, पण आपण ते उद्यावर ढकलतो. हो, ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो. बरोबर, प्रोक्रॅस्टिनेशन. कामात अजिबात एकाग्रता नसते आपली. थोडा वेळ मिळाला की आपण लगेच मोबाईल हातात घेतो आणि सोशल मीडिया उघडतो. इतरांचे ते जे परफेक्ट वाटणारे फोटो असतात ना, ते पाहतो. आणि मग स्वतःची त्यांच्याशी तुलना करायला लागतो. अगदी तेच. तुलना करून आपण विनाकारण स्वतःचा ताण आणि ओव्हर थिंकिंग वाढवून घेतो. रात्री झोपताना अनेकदा मनात विचार येतो की मी नक्की काय करतोय माझ्या आयुष्यासोबत. एक प्रकारची रिकामी भावना असते बघा मनात. हो ना. आणि या सततच्या ओव्हर थिंकिंगमुळे कसे ना आपला स्वतःवरचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. मला खात्री आहे की अनेक श्रोत्यांना हे ऐकताना नक्कीच असं वाटत असेल की अरे हे तर माझ्याच आयुष्यात घडतंय. हो, नक्कीच वाटत असेल. आणि याच मानसिक गोंधळातून आणि तणावातून बाहेर पडण्याचा एक अतिशय वेगळा म्हणजे एक प्रबळ मार्ग आपण आज शोधणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण ग्रँट कार्डोन यांच्या बी ऑब्सेस्ड और बी ॲव्हरेज या पुस्तकातील विचारांचा वेध घेणार आहोत. आता ग्रँड कार्डोन म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटेल की आपण फक्त व्यवसायाबद्दल किंवा पैसे कसे कमवावे यावर बोलणार आहोत. पण तसं नाहीये बरं का. हो, मलाही आधीच तसं वाटलं होतं. हा गैरसमज बऱ्याचदा होतो. पण हे पुस्तक फक्त पैशांबद्दल नाहीये, तर आपल्या मनातील हा जो रोजचा गोंधळ आहे तो दूर करून खऱ्या अर्थाने शांतता आणि यश कसे मिळवावे याचा हा एक अतिशय सुंदर भावनिक प्रवास आहे. म्हणजे आपण अनेकदा तणावग्रस्त आणि गोंधळलेले का असतो, या पुस्तकातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आपला समाज आपल्याला नेहमी साधारण राहण्याची सक्ती करत असतो. अगदी बरोबर. आणि या समस्येच्या मुळाकडे जायचे असेल ना, तर समाज आणि मानवी मानसशास्त्र कसं काम करतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी ग्रँट कार्डोन यांच्या बालपणाची कथा खूप महत्वाची ठरते. अच्छा, काय झालं होतं त्यांच्या बाळपणात? बघा, ग्रँट फक्त 10 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यांच्या वडिलांनी खूप कष्ट करून कुटुंबासाठी एक स्वप्नातलं घर घेतलं होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर सगळंच बदललं असेल. हो ना, मृत्यूनंतर कुटुंबावर अचानक इतकं मोठं आर्थिक संकट आलं की त्यांना ते स्वतःचं घर विकावं लागलं. बापरे. म्हणजे फक्त 10 वर्षांच्या मुलासाठी हा भावनिक धक्का खूपच मोठा असेल. एका क्षणात डोक्यावरचं छप्पर आणि ती सुरक्षिततेची भावना गमावणं हे बालमनावर खूप खोलवर परिणाम करतं. नक्कीच करतं. आणि या धक्क्यानंतर त्यांच्या आईने, ज्या स्वतः भविष्याच्या चिंतेत आणि एका सततच्या भीतीमध्ये जगत होत्या, त्यांनी ग्रँटला नेहमी एकच गोष्ट सांगितली. काय? त्या म्हणायच्या, आपल्याकडे जी आहे त्यात समाधान मानायला शिका. जास्त अपेक्षा ठेवू नका. आता कसं आहे, आईचा हेतू काही वाईट नव्हता. तिला फक्त आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचे होते. त्यांना पुन्हा कोणतेही धक्के बसू नयेत अशी तिची धडपड होती. पण मला इथे एक विरोधाभास जाणवतोय. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय की आईने जे आहे त्यात समाधान मानायला सांगितलं. आपण तर नेहमीच ऐकतो ना की कृतज्ञ राहणे, समाधानी राहणे ही खूप चांगली गोष्ट आहे. मग मग यात गैर काय आहे? खूपच सखोल आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथंच लोक अडकतात. कृतज्ञता असणे ही खरोखरच एक उत्तम भावना आहे. पण कृतज्ञता आणि भीतीपोटी केलेली तडजोड यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे नक्की कसा फरक? बघा, आज माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी आभारी आहे, ही झाली कृतज्ञता. पण माझ्या नशिबात एवढंच आहे, मी यापेक्षा जास्त काही मिळवू शकणार नाही, म्हणून मी पुढे प्रयत्नच करणार नाही, ही झाली तडजोड. कार्डोन यांच्या आईने नकळतपणे त्यांना भीतीपोटी तडजोड करायला शिकवली. अच्छा, म्हणजे समाज हा एका स्पीड ब्रेकर सारखा किंवा असं म्हणूया एखाद्या अदृश्य गुरुत्वाकर्षणासारखा वागतो. अगदी तसंच. म्हणजे गुरुत्वाकर्षण जसं प्रत्येक वस्तूला खाली खेचून सर्वात कमी ऊर्जेच्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतं, तसाच आपला समाज आपल्याला शांत व्हा, जास्त धावपळ करू नका, सेफ खेळा असं सांगून साधारण पातळीवर खेचून ठेवतो. अगदी अचूक उपमा दिलीत. एकदम गुरुत्वाकर्षणासारखंच काम करतं हे सगळं. आणि याच सततच्या तडजोडीच्या सक्तीमुळे ग्रँटच्या आत एक प्रकारची बंडखोरी निर्माण झाली. त्यांच्यात अफाट ऊर्जा होती, पण त्यांना ते साधारण आयुष्य जगायचे नव्हते.
मग त्या ऊर्जेचं काय झालं? योग्य दिशा न मिळाल्यामुळे या बंडखोरीचे रूपांतर भयानक व्यसनाधीनतेत झाले. वयाच्या 25वी पर्यंत ते ड्रग्सच्या पूर्ण आहारी गेले होते. हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे जेव्हा ऊर्जेला योग्य मार्ग मिळत नाही तेव्हा ती स्वतःचा विनाश करू लागते. पण मग ते यातून बाहेर कसे आले? इथूनच या पुस्तकाचा खरा टर्निंग पॉइंट सुरू होतो. जेव्हा ते रिहॅब सेंटरमध्ये होते, म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात, तेव्हा तिथल्या एका समुपदेशकाने त्यांना एक गोष्ट सांगितली. काय सांगितलं? तो म्हणाला की तुझे हे व्यसनाधीन व्यक्तिमत्व किंवा ॲडिक्टिव्ह पर्सनॅलिटी हा एक आजार आहे. तू आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकणार नाहीस. तू फक्त आता पुन्हा व्यसन न करण्यावर लक्ष केंद्रित कर आणि मोठी स्वप्न पाहणे कायमचे सोडून दे. बापरे, हे तर अत्यंत भयंकर आहे. एखाद्या असुरक्षित आणि आधीच खचलेल्या माणसाला असं सांगणं म्हणजे त्याला कायमची शिक्षा सुनावल्यासारखं आहे. तू कधीच यशस्वी होणार नाहीस हा विचारच माणसाला आतून मारून टाकतो. अगदी बरोबर. पण ग्रँट कार्डोन यांनी हा विचार पूर्णपणे नाकारला. त्यांना त्या क्षणी एक गोष्ट प्रकर्षाने समजली की त्यांचे हे व्यसनाधीन व्यक्तिमत्व हा कोणताही आजार नाहीये. म्हणजे मग ते नक्की काय आहे? व्यसन हा आजार नाहीये. म्हणजे बघा, व्यसन हा आजार असू शकतो, बरोबर. पण ती जी प्रवृत्ती आहे ना, बरोबर. ती आजार नाहीये. ती प्रवृत्ती म्हणजे कोणत्याही गोष्टीला स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची, एकाग्र होण्याची, म्हणजेच ऑब्सेशनची एक जन्मजात ताकद आहे. ते एक प्रकारचं वेडेपण आहे. अच्छा, म्हणजे झपाटून जाण्याची वृत्ती. हो, ग्रँटला हे जाणवले की त्यांच्या मेंदूला एखाद्या गोष्टीने झपाटून जाण्याची सवय आहे. त्यांनी ती अफाट ऊर्जा ड्रग्सकडे वळवली होती, म्हणून ते तिथे व्यसनी झाले. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या डोपामाइन सिस्टमने चुकीचं लक्ष्य निवडलं होतं. हा विचार खरोखरच डोळे उघडणारा आहे. म्हणजे जर त्यांनी हीच स्वतःला झोकून देण्याची ताकद योग्य ध्येयाकडे वळवली तर ते काहीही साध्य करू शकतात. अगदी. जेव्हा आपण आपली ही जन्मजात ताकद सकारात्मक ध्येयाकडे वळवतो तेव्हा आपला ताण आणि दिशाहीनता संपते. पण मला इथे एक मोठा व्यावहारिक प्रश्न विचारायचा वाटतोय. हो, विचारा ना. जर साधारण राहणे चुकीचे असेल आणि आपण एखाद्या गोष्टीने झपाटून गेलं पाहिजे असं आपण म्हणतोय, तर आपण आपला खरा उद्देश कसा शोधायचा? कारण रिकाम्या हवेत तर आपण तीर मारू शकत नाहीये. अत्यंत रास्त प्रश्न आहे हा. आणि यावर कार्डोन यांचा दृष्टिकोन खूपच वेगळा आणि थोडा धक्कादायक आहे. बऱ्याचदा आपल्याला आजूबाजूला असं सांगितलं जातं की तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तेच काम करा किंवा फॉलो युअर पॅशन. हो, आपण नेहमीच ऐकतो ना की कामावर प्रेम करा. मग ह्यात चुकीचं काय आहे? कार्डोन याच्या विरोधात का बोलत आहेत? कारण कार्डोन म्हणतात की तुम्हाला सुरुवातीला तुमचे काम आवडलेच पाहिजे असे अजिबात नाहीये. खरंच? सेल्समॅनचं काम अजिबात आवडत नव्हतं. त्यांना गाड्यांमध्ये काहीही रस नव्हता. मग त्यांनी स्वतःला या कामात कसं झोकून दिलं? म्हणजे ज्या कामाचा इतका कंटाळा येतो त्यात ऑब्सेशन किंवा वेडेपण कसं आणायचं? त्यांनी ठरवले की काम आवडत नसेल तरी चालेल, पण मी या कामात उत्कृष्ट होण्याचं वेड नक्कीच अंगीकारू शकतो. अच्छा, उत्कृष्ट होण्याचं वेड. अगदी. त्यांनी त्या गाड्यांवर प्रेम नाही केलं, त्यांनी सेल्समॅनशिपच्या प्रक्रियेवर प्रेम केलं. त्यांनी स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचं वेड घेतलं. मानवी मानसशास्त्राचा, विक्रीच्या तंत्राचा सखोल अभ्यास केला आणि अल्पावधीतच ते त्या क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्ती बनले. म्हणजे मुद्दा असा आहे की सुरुवातीलाच तुमचं पॅशन शोधण्याच्या मागे लागू नका. जे काम आज तुमच्या हातात आहे त्यात इतकं सर्वोत्कृष्ट व्हा की ती उत्कृष्टतेची सवय तुमचं पॅशन बनेल. ही खूपच मोठी मानसिकता बदलणारी गोष्ट आहे. होय, आणि हे उत्कृष्टत्व मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःला एक सवय लावून घेतली, जी त्यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक ठरली. आणि विशेष म्हणजे ही सवय आपण सगळेच आजपासून अंमलात आणू शकतो. ती सवय म्हणजे रोज आपली ध्येय एका कागदावर लिहून काढण्याची सवय. पण ती साध्या पद्धतीने नाही. म्हणजे कसं? ध्येय लिहिण्यात काय वेगळेपण असू शकतं? बघा, जेव्हा त्यांच्याकडे स्वतःचं एकही घर नव्हते, ते भाड्याच्या घरात राहायचे आणि खूप आर्थिक चणचण होती, तेव्हा ते रोज एका वहीत लिहायचे, माझ्याकडे 20 अपार्टमेंट्स आहेत. म्हणजे वर्तमान काळात? हो, ते भविष्याविषयी वर्तमान काळात लिहायचे, जणू काही ते त्यांच्याकडे आधीपासूनच आहे. हे त्यांनी सलग अनेक वर्ष रोज न चुकता लिहिले आणि आज त्यांच्याकडे 4,000पेक्षा जास्त अपार्टमेंट्स आणि अब्जावधींची मालमत्ता आहे. पण रोज तीच ध्येय लिहून काढणे काही काळानंतर हे खूप कंटाळवाणे आणि यांत्रिक नाही का वाटणार? मला याचा मानसिक आधार समजून घ्यायचा आहे. नुसतं कागदावर लिहून खरंच काही बदलतं का?
हे अजिबात यांत्रिक नाहीये. हा खरं तर आपल्या मेंदूचा आणि मनाचा एक रिबूट आहे. यामागे एक स्पष्ट वैज्ञानिक कारण आहे. आपल्या मेंदूमध्ये रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम किंवा ज्याला RAS म्हणतात, तो एक भाग असतो. हा एक प्रकारचा फिल्टर आहे. अच्छा, म्हणजे जसं आपण एखादी नवीन लाल रंगाची गाडी घ्यायचं ठरवतो, तेव्हा आपल्याला अचानक रस्त्यावर सगळीकडे फक्त लाल रंगाच्या गाड्याच दिसू लागतात. तसं काहीसं. अगदी अचूक. लाल गाड्या आधीही तिथेच होत्या, पण तुमच्या मेंदूने त्यावर लक्ष केंद्रित केलं नव्हतं. जेव्हा आपण रोज सकाळी आणि रात्री आपली ध्येय लिहितो, तेव्हा आपण आपल्या त्या RASला एक स्पष्ट कमांड देतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात, तणावात आणि हजारो विचारांच्या गोंधळात आपला मेंदू भरकटतो. पण हे रोजचे लेखन मेंदूला सांगते की हे 20 अपार्टमेंट्स माझे ध्येय आहेत, यावर लक्ष ठेव. मग दिवसभरात समोर येणाऱ्या हजारो गोष्टींपैकी तुमचा मेंदू फक्त त्याच संधी शोधतो ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातील. सपोज भारी आहे हे. याचाच अर्थ हे लेखन आपल्यातील त्या यशाच्या भुकेला रोज नवीन खतपाणी घालतं. यावरून मला वाटतं की आपण सर्वांनी स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहताना काही गोष्टींचा नक्कीच विचार करायला हवा. नक्कीच. म्हणजे जर पैशाचा प्रश्न नसता किंवा समाज काय म्हणेल याची भीती नसती, तर आपण खऱ्या अर्थाने काय करत असतो. बरोबर. आणि त्यासोबतच हेही पाहणं महत्त्वाचं आहे की आपण आपल्यातली कोणती अफाट क्षमता केवळ भीतीपोटी स्वतःपासूनच लपून ठेवली आहे. आपण आज जे काही करत आहोत, नुसतेच बिझी आहोत, ती आपल्याला खऱ्या मानसिक शांततेकडे आणि ध्येयाकडे घेऊन जात आहे का? हे खूपच सखोल विचार आहेत. पण जेव्हा आपण अशी उत्तरं शोधतो, एखादं मोठं ध्येय ठरवतो आणि एक नवीन ऊर्जा घेऊन पुढे जातो, तेव्हा एक नवीन आणि मोठी समस्या नक्की उभी राहते. कोणती समस्या? आपल्या मनात आणि विशेषतः आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये शंका निर्माण होतात. लोक टीका करायला लागतात. तुला हे जमणार नाही किंवा तू जास्तच हवेत उडतोयस असे टोमणे मारले जातात. मग यावर कशी मात करायची? यावर ग्रँट कार्डोन या पुस्तकात एका अतिशय प्रभावी वाक्याचा वापर करतात. शंका ही स्वप्नांची हत्यारी आहे. डाऊट इज द ड्रीम किलर. हो. जेव्हा तुम्ही मोठे विचार करता तेव्हा सगळ्यात मोठा धोका तुमच्या स्वतःच्या शंकांचा आणि इतरांच्या नकारात्मकतेचा असतो. जे लोक स्वतःच्या आयुष्यात काही मोठे करू शकले नाहीत ना, तेच लोक अनेकदा तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. काढून स्पष्टपणे सांगतात, ज्यांनी स्वतः हार मानली आहे त्यांचा सल्ला आयुष्यात कधीही घेऊ नका. अगदी खरे. यावर आपण अनेकदा खेकड्यांच्या प्रवृत्तीची उपमा ऐकतो. हो, क्रॅब मेंटॅलिटी. बरोबर. पण मला वाटतं ही त्याहूनही खोल गोष्ट आहे. आपले जवळचे लोक, आपले मित्र, नातेवाईक अनेकदा आपल्याला खाली खेचतात. ते केवळ वाईट हेतूने नाही, तर त्यांना स्वतःची भीती वाटत असते. जर तुम्ही यशस्वी झालात तर त्यांना स्वतःच्या अपयशाचा आरसा पाहावा लागेल. तुमचं यश त्यांना त्यांच्यातल्या साधारणपणाची जाणीव करून देतं. त्यामुळे ते तुम्हाला त्यांच्याच पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करतात. खूपच सुंदर आणि वास्तववादी विश्लेषण आहे हे. अनेक हुशार लोक इतरांच्या याच असुरक्षिततेमुळे स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊ लागतात आणि प्रयत्न करणं सोडून देतात. इथे मला श्रोत्यांना एक अतिशय भावनिक आणि महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. नक्की सांगा. जर इतरांच्या अशा बोलण्यामुळे तुम्हाला ताण येत असेल, तुम्हाला स्वतःचीच शंका वाटत असेल, तर हे अगदी साहजिक आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, त्यांची नकारात्मकता ही त्यांच्या स्वतःच्या मर्यादांची सावली आहे, तुमची नाही. जेव्हा ते म्हणतात की हे शक्य नाही, तेव्हा ते खरं तर स्वतःबद्दल सांगत असतात की हे माझ्यासाठी शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या मर्यादांचा आणि त्यांच्या शंकांचा भार तुम्ही स्वतःच्या खांद्यावर अजिबात घेऊ नका. हे ऐकल्यावर खरंच खूप हलकं वाटतंय. आपण नकळतपणे इतरांची भीती स्वतःच्या मनात साठवत असतो. यातून मुक्त होणं खूप गरजेचं आहे. पण एक बाजू अशीही आहे की आपण शंका झटकून टाकतो, वेड्यासारखं काम करतो, तरीही कधीकधी सर्व काही विरोधात जातं. आपण खूप प्रयत्न करतो पण अपयशच पदरात पडतं. पूर्णपणे हरल्यासारख्या आणि खचल्यासारख्या वाटते. अशा वेळी स्वतःला कसे सावरायचे? अशा कठीण प्रसंगांसाठी कार्डोन यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खूप महत्त्वाचा प्रसंग शेअर केला आहे. तो प्रसंग होता ह्यूस्टनमधील एका रेस्टॉरंटमधला. ग्रँट तेव्हा एका वेगळ्या शहरात गेले होते त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी. पण त्यांना तिथे सतत अपयश येत होतं. ते पूर्णपणे थकून गेले होते, निराशेच्या खोल गर्तेत होते आणि आता सर्व काही सोडून द्यायचंय, हार मानायची या विचारावर ते पोचले होते. इथेच बहुतांश लोक माघार घेतात. मला वाटतं अशा परिस्थितीत नैराश्य येणं खूप साहजिक आहे. पण मग ग्रँट कार्डोनसारखी व्यक्ती यातून बाहेर कशी पडली? त्यांनी स्वतःच्या मनाला काय समजावलं? नेमक्या त्याच क्षणी त्यांना आतून एक तीव्र जाणीव झाली.
त्यांना समजले की जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटते, सर्व काही संपले असे वाटते, नेमक्या त्याच क्षणी एक चमत्कार किंवा मोठा बदल घडणार असतो. जर तुम्ही तो एक क्षण, ती एक रात्र टिकून राहिलात, तर यश नक्कीच तुमचं असतं. त्यांनी तिथेच स्वतःसाठी एक सूत्र बनवलं, गेट इट डन, देन गेट इट राईट. गेट इट डन देन गेट इट राईट. म्हणजेच काम पूर्ण करण्यावर भर द्या, ते सुरुवातीलाच परिपूर्ण असावा असा अट्टाहास नको. आपण अनेकदा परफेक्शनच्या नादात काम सुरूच करत नाही. अगदी बरोबर. पण मला इथे आणखी एक व्यावहारिक शंका येते. आजकाल हसल कल्चरबद्दल खूप बोललं जातं. जर आपण सतत एकाच गोष्टीचा ध्यास घेतला, सतत अशा वेडेपणाने आणि प्रचंड उलजेने काम करत राहिलो, तर यामुळे बर्नआउट म्हणजेच प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा येऊन आपण आजारी पडणार नाही का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि अनेकांच्या मनात येतो. पण बर्नआउटच्या बाबतीत आपली समजूत थोडी चुकीची आहे. ग्रांट यांचं यावरचं उत्तर अतिशय प्रेरणादायी आहे. मानसशास्त्र असं सांगतं की माणूस जास्त काम केल्याने कधीच थकत नाही. असं कसं? मग थकवा कशामुळे येतो? तो थकतो तेव्हा जेव्हा त्याच्या आयुष्याचा खरा उद्देश म्हणजेच पर्पज हरवून बसतो. म्हणजे शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा यातला हा फरक आहे. अगदी बरोबर. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या थकलात, तर एक चांगली झोप तुम्हाला पूर्णपणे ताजंतवानं करू शकते. पण जर तुम्ही मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या थकलात, तर 10 तासांची झोपही तुम्हाला उत्साह देऊ शकत नाही. हां, हे खरंय. अर्थहीन, दिशाहीन काम माणसाला थकवते. पण जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या ध्येयाने झपाटलेले असता, जेव्हा तुम्हाला तुमचे ध्येय स्पष्ट माहीत असते, तेव्हा ते वेडेपण तुम्हाला थकवत नाही. उलट ते तुम्हाला दररोज सकाळी अंथरुणातून उठण्यासाठी एक असीम ऊर्जा आणि खोल मानसिक शांतता देते. किती स्पष्ट आणि शक्तिशाली विचार आहे हा. म्हणजे उद्देश असेल तर ऊर्जा आपोआप निर्माण होते. आजच्या या संपूर्ण चर्चेतून खूप काही खोलवर समजून घेता आलं. नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे आपल्या आत असलेली अस्वस्थता, काहीतरी मोठं करण्याची भूक, हे कोणतंही आजाराचं लक्षण नसून ती एक अफाट ताकद आहे. समाज या ताकदीला घाबरतो, म्हणून तो तिला अतिउत्साह किंवा वेडेपण असं नाव देतो. कोणत्याही सकारात्मक गोष्टीचे वेड असणे हा आजार नाही, तर ती एक देणगी आहे. आपण नेहमी ऐकतो की आयुष्यात तडजोड करावी लागते, पण हे पूर्ण सत्य नाहीये. उत्तम आरोग्य, भरपूर पैसा, आनंदी कुटुंब आणि प्रचंड यश हे सर्व एकाच वेळी मिळवण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. साधारणपणाच्या या सुरक्षित वाटणाऱ्या पण मुळात एका अदृश्य तुरुंगासारख्या असलेल्या चौकटीत स्वतःला अडकून ठेवला का? आज आपण सर्वांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे आणि एक नवीन विचार आत्मसात केला पाहिजे. श्रोत्यांसाठी हा विचार खूप महत्त्वाचा आहे. ज्या स्वभावामुळे लोकांनी तुम्हाला आजवर नावे ठेवली, कदाचित तुमचा अतिउत्साह, तुमची खूप मोठी स्वप्न पाहण्याची सवय, तुमची कधीही एका जागी शांत न बसण्याची किंवा समाधानी न राहण्याची वृत्ती, लोक याला तुमचा दोष मानत असतील. पण जरा विचार करा, कदाचित तोच स्वभाव, तेच तुमचं वेडेपण तुमच्या यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली असू शकते. या एका विचारावर नक्की शांतपणे विचार करा. नक्कीच, कारण तुमचं हेच वेडेपण तुम्हाला साधारणतून असामान्य बनवेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.